मी माझा जीव जाळीन तुमच्यासाठी, मी जीवाची बाजी पुन्हा लावीन, पण मराठ्यांना आरक्षणच देईन। मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील असो किंवा पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी लढलेले हार्दिक पटेल असो, अगर दोगे तो प्यार से लेके नहीं तो छीन लेना हमें भी आता है। आजवर अनेकांनी आमच्या समाजाला आरक्षण द्या असं म्हणत रान पेटवलं आणि भारताचं राजकारण अनेकदा ढवळून निघालं। एका बाजूला नागरिक तर एका बाजूला पोलीस अशी दृश्य आहेत। आरक्षण न दिल्यास निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा देखील समाज बांधवांनी दिलेला। रात 1 बजे पाटीदार अनामत आरक्षण समिति के आंदोलनकारी हिंसक उठे। पण मुळात आरक्षणाची गरज का होती आणि आता या 21व्या शतकात भारतात आरक्षण खरंच महत्त्वाचं आहे की नाही, तसंच आरक्षणाचा गैरफायदा घेणाऱ्यांचं काय याबद्दल फार कोणी बोलत नाहीये। जेव्हा या प्रश्नांची उत्तरं कळतील तेव्हा खऱ्या अर्थाने आरक्षण आणि त्याच्या अनुषंगाने चालणारं राजकारण सामान्य माणसाला कळेल। चला तर आज आपण या व्हिडिओतून आरक्षणाची एक अशी बाजू बघू ज्याबद्दल फार कमी चर्चा होते। आपल्या सर्वांना माहित आहेच की आरक्षण भारतात लागू करण्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा रोल होता। यामागची पार्श्वभूमी काय होती हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा स्पेशल व्हिडिओ पाहू शकता, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य लोकांच्या हक्कासाठी आणि शिक्षणासाठी कसे आणि कोणते प्रयत्न केलेत हे जाणून घेता येते। सोप्या भाषेत सांगायचं तर आरक्षण म्हणजे मागास समजल्या जाणाऱ्या समाजांना अन्य नागरिकांप्रमाणेच संधी मिळावी आणि त्यांच्यावर होणारा अन्याय रोखला जावा म्हणून संविधानाने त्यांना दिलेले विशेष हक्क आणि अधिकार। याचाच अर्थ आरक्षण देण्यामागचा हेतू अजिबात चुकीचा नाहीये। पूर्वीच्या काळी भारतात जातीभेद केला जायचा, त्यामुळे जाती आधारित आरक्षणाची कल्पना मुळात मांडली गेली होती। असं म्हणतात की 1882 मध्ये विल्यम हंटर आणि ज्योतिराव फुले यांनी सर्वात आधी जाती आरक्षण व्यवस्थेची कल्पना मांडली होती। पण आज भारतात अस्तित्वात असलेली आरक्षण व्यवस्था ही खऱ्या अर्थाने 1933 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जो सांप्रदायिक पुरस्कार सादर केला तेव्हापासून सुरू झाली। या पुरस्काराने मुस्लिम, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन आणि दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची तरतूद केली गेली। त्यानंतर स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला फक्त SC म्हणजेच अनुसूचित जाती आणि ST म्हणजेच अनुसूचित जमातींसाठी आरक्षण देण्यात आलं। का तर त्यांच्यासाठी ते खरंच गरजेचं होतं। पण भारतीय समाज व्यवस्थेमधला एक गट मात्र दुर्लक्षित राहिला, जो SC ST मध्ये मोडत नव्हता, पण त्यांचे सोशल आणि इकॉनॉमी स्टेटस मात्र कमी होतं। त्यामुळे त्यांच्यासाठीच OBC म्हणजेच इतर मागासवर्ग तयार करण्यात आला। नंतर 1991 मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशींवरून OBCना 27% आरक्षण देण्यात आलं। पण आता प्रश्न असा विचारला जातो की त्यावेळेस जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती नक्कीच आता नाहीये। आरक्षण मिळालेल्या काही लोकांची आर्थिक प्रगती झाली, अनेकांकडे आज शिक्षण घेण्यासाठी आणि आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी पुरेसा पैसा सुद्धा आहे, सोयी आहेत। त्यांना कोणतीही नोकरी मिळवण्यासाठी किंवा शिक्षणात सूट मिळवण्याची गरज नाहीये। मग अशांना या आरक्षणाचा काय उपयोग आहे? इथेच तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न येतो की आरक्षण हे जातीपेक्षा आर्थिक निकषावर का नाही? म्हणजेच आज कित्येक SC ST OBC असे आहेत जे सधन आहेत, पण कित्येक मराठा, ब्राह्मण आणि अन्य परिवार असे आहेत ज्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे, पण फक्त ओपन कॅटेगरी म्हणून त्यांना आरक्षण नाही, हा अन्याय नाहीये का? म्हणूनच OBC प्रवर्गात अजून उपजातींचा समावेश करता येऊ शकतो का हे तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलं होतं रोहिणी कमिशन। जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांचा आयोग 2017 मध्ये नेमण्यात आला होता। Rohini Commission was chaired by retired Delhi High Court Chief Justice G. Rohini. 27% आरक्षण मिल रहा है, उसमें OBC की उपजातियां बनाकर इस कोटे को उनमें बांटा जा सके। केंद्र सरकारने ऑक्टोबर 2017 मध्ये दिल्ली हायकोर्टाच्या तेव्हाच्या मुख्य न्यायाधीश G. रोहिणी यांच्या अध्यक्षतेमध्ये रोहिणी कमिशनची स्थापना केली होती। हे कमिशन OBC प्रवर्गाच्या आरक्षणाचा लाभ योग्य स्वरूपात सर्व जातींना मिळावा यासाठीचे निकष ठरवण्यासाठी आणि OBC प्रवर्गातल्या देशभरातल्या 2600 जातींचं सब कॅटेगरायझेशन करण्यासाठी, तसंच 27% आरक्षण हे पुरेसं आहे का याचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलं होतं। OBC प्रवर्गातल्या यादीत आर्थिकदृष्ट्या सधन जातींसाठी एक मर्यादा निश्चित करून या प्रवर्गातल्या कमजोर जातींना आरक्षणाचा लाभ दिला जावा असा साधारण हेतू या रोहिणी कमिशनचा होता। 2017 मध्ये मांडला गेलेल्या या कमिशनला 14 वेळा मुदतवाढ मिळाल्यानंतर अखेर 31 जुलै 2023 ला मंत्रालयात हे कमिशन सादर करण्यात आलं।
आता आपण जाणून घेऊया की भारतात खरंच आरक्षणाची किती गरज आहे आणि आता जी आरक्षण पद्धत सुरू आहे ती सगळ्यांना न्याय देणारी आहे का? रोहिणी कमिशनचा रिपोर्ट स्टडी सांगतो की देशात 8% ST आणि 16% SC आहेत आणि असे एकूण 33 कोटी SC आणि ST मिळून लोक आहेत आणि वर्षाला एकूण गव्हर्नमेंट जॉब्स निघतात फक्त 2 कोटी. त्यापैकी साधारण 22 ते 23% आरक्षण आहे SC STचं, म्हणजेच 2 कोटीपैकी 40 ते 45 लाख जागांवर SC आणि ST लोकांना नोकऱ्या मिळतात. आता या नोकऱ्या SC ST समाजातल्या त्या घटकांना मिळाल्या पाहिजेत जे खरंच डिझर्विंग आहेत, ज्यांनी गावात वस्त्यांवर राहून शिक्षण घेतले आणि ज्यांच्या घरची परिस्थिती खरंच प्रतिकूल आहे. पण आता दलित समाजात काही सधन कुटुंब तयार झाली आहेत जे आरक्षणाचा फायदा हा आपल्याच कुटुंबात आपल्याच भावकीत ठेवायचा प्रयत्न करतात आणि अशा दलित समाजातल्याच काही सधन लोकांमुळे आरक्षणाचा फायदा ज्या दलित समाज बांधवांनाच मिळायला पाहिजे तो मिळत नाहीये, किंवा ज्या समाजाला आरक्षण आहे त्या जातीत किंवा धर्मात कन्वर्ट व्हायचं हेही प्रकार होतात. नोव्हेंबर 2024चीच एक घटना, मद्रास मधली एक ख्रिश्चन बाई जिने आरक्षणांतर्गत रोजगाराचा लाभ मिळवण्यासाठी हिंदू असल्याचा दावा केला होता. तेव्हा खंडपीठाने सांगितलं होतं की अन्य धर्मावर खरी आस्था नसताना फक्त आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी धर्मांतरण केलं जात असेल तर अशा धर्मांतरणाला परवानगी दिली जाऊ शकत नाही. आता हे सगळं झालं जातीय आरक्षणाबद्दल, पण दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या आरक्षणाचा मुद्दा पण मोठा आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना 4% आरक्षण आहे आणि उच्च शिक्षणासाठी 5% आरक्षण आहे. या इनमिन मिळणाऱ्या आरक्षणाचा त्यांना तरी पूर्णपणे फायदा मिळतोय का? कित्येक जण तर आरक्षणाचा गैरफायदा सुद्धा घेतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर पूजा खेडकरने UPSC साठी खोटं दिव्यांग सर्टिफिकेट दिलं होतं. या सर्टिफिकेटमध्ये तिला 7% लोकोमीटर डिसेबिलिटी असल्याचं सांगितलं होतं, पण हे सर्टिफिकेट खोटं असल्याचं सिद्ध झालंय आणि याच सर्टिफिकेटचा फायदा घेत तिने जास्त वेळा UPSCची परीक्षा अटेम्प्ट केली होती. त्याचबरोबर पूजावर अजून एक असाही आरोप होता की तिने OBC नॉन क्रीमी लेअर कोट्याचा सुद्धा फायदा घेतला होता. OBC नॉन क्रीमी लेअर म्हणजेच OBC NCL सर्टिफिकेट. यात OBC ऍप्लिकंटच्या पालकांचं 3 वर्षांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाख पेक्षा कमी असायला हवं आणि त्याचे पालक जर क्लास 1 अधिकारी असतील तर त्यांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. पण पूजाचे वडील दिलीप खेडकर हे निवृत्त IAS अधिकारी आहेत आणि त्यांनी निवडणूक सुद्धा लढवली होती. त्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची मालमत्ता ही 40 कोटी असल्याचं दाखवलं होतं. आता ही OBC नॉन क्रीमी लेअर जी कॉन्सेप्ट आहे त्यात अशी हे एक चोरवाट आहे ज्यात या सर्टिफिकेटसाठी फक्त पालकांच्या इन्कमला कन्सिडर केलं जातं, पण कॅन्डिडेटचं इन्कम काउंट केलं जात नाही. याचा गैरफायदा कसा घेतला जातो तर याचं एक उदाहरण घेऊ. जर समजा OBC समाजातल्या एका तरुणाचे वडील IAS आहेत आणि त्या तरुणाला IAS किंवा IPS बनायचे, पण त्याच्या वडिलांनी अफाट संपत्ती जमा करून 1 ते 2 करोडची संपत्ती त्यांच्या नावावर आहे आणि सर्व्हिसची अजून काही वर्ष शिल्लक आहेत. या दोन्ही कारणांमुळे तो तरुण OBC आरक्षणातून नोकरीला लागू शकत नाही. तेव्हा आधी तो काय करेल तर आपल्या वडिलांना राजीनामा द्यायला सांगेल. त्यानंतर त्याच्या नावावर असलेली सर्व संपत्ती तो गिफ्ट डीड करून स्वतःच्या नावावर करून घेईल आणि आता त्याचे वडील क्लास 1 ऑफिसर नाही आहेत आणि त्यांची संपत्ती पण क्रीमी लेअरच्या खाली आली. तेव्हा स्वतःच्या नावावर करोडो रुपये असले तरी तो तरुण OBC आरक्षणासाठी पात्र ठरेल आणि IPS किंवा IAS बनल्यावर तो वडिलांकडून घेतलेली संपत्ती त्यांना परत करून टाकेल. अनेक जणांनी या चोर वाटेचा फायदा घेत OBC आरक्षण लाटलेलं आहे. हे सगळं इथेच थांबत नाहीये. EWS म्हणजेच इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मध्ये सुद्धा हे फ्रॉड होत आहे. EWS मध्ये असं असतं की सगळ्याच कुटुंबाचं इन्कम कन्सिडर केलं जातं. तर असं समजूया की एखाद्या तरुणाचे आई वडील दोघेही नोकरी करतात आणि त्यांच्या दोघांचं इन्कम मिळून आहे 16 लाख, पण EWS मध्ये यायला ते 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. मग अशा वेळी एक पळवाट अशी आहे की आई किंवा वडील कोणीतरी एक जण किंवा दोघेही काही महिन्यांच्या मेडिकल लीव्हवर जातील. लीव्ह विदाऊट पे वाल्या लीव्ह्ज आणि इन्कम 8 लाखांच्या खाली घेऊन येतील, जेणेकरून पुढच्या वर्षी IT रिटर्न्स दाखवल्यानंतर त्या कुटुंबातल्या तरुण EWS आरक्षणाला पात्र होतील. सांगायचा मुद्दा काय तर आरक्षण पद्धती ज्या विचाराने सुरू झाली होती त्याचा मेन बेस आता बदललाय. काळ बदलतोय, समाज व्यवस्था बदलते, त्यामुळे आरक्षणात बदल करण्याची गरज असल्याचं अनेक तज्ज्ञ सुद्धा म्हणतात. माझ्या किंवा तुमच्या आजूबाजूला सुद्धा अशी बरीच उदाहरणं असतील जिथे अरे मी ओपन मध्ये होतो ना तर मी OBC करून घेतलं असे म्हणणारे असतील,
किंवा SC ST किंवा OBC असून सुद्धा आता त्यांना कोणत्याही सरकारी नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी खरंच आरक्षणाची गरज नाहीये, किंवा असेही असतील ज्यांना आरक्षण नाहीये पण त्या व्यक्तीला एखाद्या सरकारी नोकरीची नितांत गरज आहे. अशांचं काय? प्रश्न खूप आहेत, त्यांची ठोस उत्तरं माहीत नाहीयेत. पण तुम्हाला काय वाटतं? भारतातलं आरक्षण बदलण्याची गरज आहे का? आरक्षणात जे लूपहोल्स आहेत आणि ज्यामुळे अन्य कॅटेगरीवर अन्याय होतोय का? कमेंट करून नक्की सांगा. कदाचित तुमच्या चर्चांमधूनच याचं आपल्याला उत्तर सापडू शकतं.